नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बटाटा भजी तयार करूया. आमच्याकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे. या निमित्ताने आज मी बटाटा भजी तयार करणार आहे. यासाठी 5 ते 6 बटाटे स्वच्छ धुवून याप्रमाणे चिरून घ्यायचे आहेत. आता मी लगेच बटाटा भजी तयार करणार आहे. यामुळे हे बटाट्याचे काप मी पाण्यात टाकलेले नाही आहेत. जर उशीर होणार असेल तर हे बटाट्याचे काप तुम्ही पाण्यात घालून ठेवा. यामुळे हे बटाट्याचे काप काळे पडणार नाहीत. 2 वाट्या बेसन घेतला आहे. हे बेसन पीठ आपण सगळ्यात आधी चाळून घ्यायचे आहे. यामुळे बॅटरमध्ये गुठळ्या होत नाहीत. या पद्धतीने आपण पीठ चाळून घ्यायचे आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते. तेल चांगले तापल्यावर 4 चमचे गरम तेल या पिठामध्ये घालायचे आहे. यामुळे या भज्या चांगल्या फुगतात. 1 चमचा हळद घालूया. 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. आता बारीक मीठ घातले आहे. 3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. आता आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून याचे बॅटर तयार करूया. हे बॅटर अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असे करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. यामुळे या भज्या चांगल्या तयार होतील. हे बघा, आपण पीठ आधीच चाळून घेतल्यामुळे या बॅटरमध्ये अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाही आहेत. या बॅटरमध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचे पीठसुद्धा घालू शकता. यामुळे भज्या कुरकुरीत तयार होतात. कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते. मी थोडेसे पीठ यामध्ये टाकले. हे पीठ चांगले तळून वर आले आहे. आता आपले तेल तयार आहे. हे बटाट्याचे काप या मिश्रणात मी घातले आहेत. आता या पद्धतीने आपण बटाटा भजी तयार करूया. ही बटाटा भजी पटकन तयार होते आणि चवीला सुद्धा खूपच छान लागते. गॅसवर मोठ्या आचेवरच या भज्या आपण तळून घ्यायच्या आहेत. या भज्या आता चांगल्या तळल्या गेल्या आहेत. या मी बाजूला काढते. या पद्धतीने आपण सगळ्या बटाटा भज्या तयार करूया. आपण जेव्हा कधीही कोणत्याही प्रकारच्या भज्या करतो त्यावेळी थोडेसे पीठ उरते. किंवा हे बघा, हे पिठाचे तळलेले तुकडे तेलामध्ये उरले आहेत. ते अजिबात टाकू नका. या चुऱ्याची चटणी खूपच छान होते. ही रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करेन. किंवा भजीचे बॅटर जरी थोडेसे जरी उरले तरी त्या तेलामध्ये तळून ठेवा. याची चटणी खूपच छान होते. मी 2 ते 3 दिवसात नक्की शेअर करेन. आता आपली बटाटा भजी तयार आहे. ही भजी तुम्ही चहा कॉफीसोबत सर्व करा किंवा जेवतेवेळीसुद्धा सर्व करू शकता. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.